नमस्कार मंडळी, लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या पुढील ट्विस्टमध्ये आपण बघणार आहोत. रोहिणीची मुलगी प्रेग्नंट असते आणि कन्फर्म करण्यासाठी ती हॉस्पिटलमध्ये टेस्ट करण्यासाठी आलेली असते. त्याच वेळी कला तिच्या बाबांना घेऊन हॉस्पिटलमध्ये आलेली असते आणि तिथे ती तिला बघते तेव्हा विचारते की तू प्रेग्नन्सी रिपोर्ट का करतेयस. रोहिणीची मुलगी मात्र कलाला बघून खूप घाबरलेली असते आणि कलासमोर आता काय उत्तर द्यावं हेच तिला कळत नसतं. तिला असं वाटतं की आता कला सर्वांना घरी जाऊन सांगेल की मी प्रेग्नन्सी टेस्ट करत होते आणि आता माझं काहीच खरं नाही. परंतु कला मात्र तिला खूप समजूतदारपणे विचारत असते की काय झालंय, तुला काही प्रॉब्लेम आहे का आणि तू प्रेग्नन्सी टेस्ट का करतेय. आणि मग रोहिणीची मुलगी आता कलाला सगळं काही सांगते की तिचे एका मुलावर प्रेम आहे आणि आमच्याकडनं एक चूक झाली आणि त्यामध्ये मी प्रेग्नंट झाली आहे. परंतु तो मुलगा माझ्यावर खूप प्रेम करतो आणि आम्हाला दोघांना एकमेकांसोबत लग्न करायचं आहे. सर्व कला ऐकते आणि म्हणते की ठीक आहे, परंतु आता प्रेग्नन्सी रिपोर्ट तू जर करशील तर तू तुझ्या नावाने करू नकोस. आणि जर प्रेग्नन्सी रिपोर्ट तुझ्या नावाने जर आले तर समाजामध्ये बदनामीसुद्धा होऊ शकते. त्यामुळे तू एक काम कर, प्रेग्नन्सी रिपोर्टवर तू माझं नाव दे आणि माझं नाव जर यूज केलं तर कोणाला कळणारही नाही, कारण शेवटी माझं लग्न झालं आहे आणि कोणी आमच्यावर डाऊटसुद्धा घेणार नाही. परंतु तुझ्यावर मात्र सगळं जग डाऊट घेऊ शकतं. काहीही झालं तरी चांदेकरांची इज्जत माझ्यासाठी खूप महत्त्वाची आहे, त्यामुळे तू माझं नाव रिपोर्टवर लिही. हे ऐकून रोहिणीच्या मुलीच्या डोळ्यात पाणी येतं आणि ती म्हणत असते, कला वहिनी, आतापर्यंत मी तुला काय काय नसेल बोलले, परंतु आज शेवटी तू माझीच बाजू घेतलीस ग. मला असं वाटलं होतं की तू माझी दुश्मन आहेस, परंतु माझ्या वाईट काळामध्ये तूच माझ्यासोबत राहिली आणि मला खूप वाईट वाटतंय की मी तुला खूप चुकीचं समजलं. तेव्हा कला म्हणते की ठीक आहे, आता जे झालं ते झालं, परंतु आता तुला काळजी घ्यायला लागेल आणि लवकरात लवकर त्या मुलाला तुमच्या लग्नाबद्दल सुद्धा सांग. एवढं बोलून आता कला तिथून निघून आलेली असते. दुसऱ्या दिवशी प्रेग्नन्सी रिपोर्ट घरी आलेले असतात. रजनी सर्वांसमोर प्रेग्नन्सी रिपोर्ट वाचते आणि सर्वांना ती गुड न्यूज देते की कला प्रेग्नंट आहे. हे ऐकून सर्वजण खूपच खुश झालेले असतात. आबांना तर प्रचंड आनंद झालेला असतो. सरोजला मात्र अजिबातही आनंद झालेला नसतो आणि सरोज वरून अद्वैतलाच म्हणत असते की अद्वैत, हे कसं काय शक्य आहे आणि तुझं बाळ ह्या मुलीच्या पोटात वाढते, मला तर काहीतरी शंका येते. ॲक्च्युली अद्वैतला सुद्धा हीच शंका येत असते की कला कशी काय प्रेग्नंट असू शकते, कारण कलामध्ये आणि माझ्यामध्ये तर तसे कुठलेच संबंध नाही आहेत. परंतु सर्वांसमोर तो काहीही बोलत नाही. सरोज कलाला म्हणत असते की तू फ्रॉड आहे, तू माझ्या नातवाची आई होऊ शकत नाही. कला मात्र काहीही बोलत नसते आणि गप्प तिची उभी असते. रोहिणीची मुलगी सुद्धा तिथेच असते आणि तिला त्यावेळी उलट्या सुरू होतात. तिला कोरड्या उलट्या होत असतात. नैना म्हणत असते की कसं विचित्र आहे ना हे सगळं, म्हणजे कला प्रेग्नंट आहे आणि हिला उलट्या होत आहे. परंतु सर्वजण नैनाच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करतात. नैनाला मात्र खूप राग आलेला असतो, कारण कला प्रेग्नंट असते, नैना स्वतः प्रेग्नंट नसते हे तर तिला माहीत असतं आणि एक ना एक दिवस तिचं भांडं फुटणार असतं हेही नैनाला चांगलंच माहीत असतं. आणि आता कला खरोखर प्रेग्नंट आहे की काय, आणि आता सर्वजण कलाचे लाड करणार, कलाला सर्वजण डोक्यावर घेणार, कला या घरची कशी आदर्श सून आहे असंच सगळं म्हणणार आणि माझ्याकडे मात्र सगळेच दुर्लक्ष करणार, अशी आता नैनाला भीती वाटू लागते. आणि कलाच्या प्रेग्नन्सीमुळे नैना अजिबातच खुश नसते. तर अद्वैतला मात्र काहीही करून कलाला विचारायचं असतं की कला, हे सर्व काय आहे, आणि तो फक्त चान्सच बघत असतो. कला जेव्हा रूममध्ये असते तेव्हा अद्वैत कलाला विचारतो की कला, हे सर्व काय आहे, म्हणजे तुलाही माहिती आहे आणि मलाही माहिती आहे की आपल्या दोघांमध्ये असे कुठलेही संबंध नाही आहेत, मग तुझ्या पोटात बाळ कसं काय वाढतंय आणि तू प्रेग्नंट कशी काय असू शकते. तेव्हा कला अद्वैतला म्हणत असते की हे बघ अद्वैत, मी आता तुला काहीही उत्तर देऊ शकत नाही. अद्वैत म्हणतो की उत्तर तुला द्यावं लागेल कारण तू चांदेकरांची सून आहे आणि आता तुझे प्रश्न फक्त तुझ्यापर्यंत लिमिटेड नाही आहे. तू आता चांदेकरांशी जोडली गेली आहे, त्यामुळे माझ्या प्रत्येक प्रश्नांचं उत्तर तुझ्याकडे असायला हवं. आणि कला अद्वैतला म्हणते की अद्वैत, मी फक्त तुला एवढंच सांगू शकते की मी प्रेग्नंट नाही आहे. हे ऐकल्यावर अद्वैत म्हणतो की तू प्रेग्नंट नाही आहेस तर मग हे रिपोर्ट कसे काय पॉझिटिव्ह आले. तर कला म्हणत असते की हो, हे रिपोर्टसुद्धा खोटे नाही आहेत. अद्वैतला काय बोलावं तेच कळत नसतं, कारण कला ह्याही बाजूने बोलत असते आणि त्याही बाजूने बोलत असते. कलाला फक्त रोहिणीच्या मुलीला वाचवायचं असतं आणि सगळं काही एकदा सेटल झाल्यावर ती अद्वैतला सगळ्या गोष्टी खऱ्या सांगणार असते. परंतु तोपर्यंत तिला अद्वैतला काहीच सांगायचं नसतं आणि ती अद्वैतला म्हणत असते की अद्वैत, तू फक्त थोडासा धीर धर, मी तुला सगळ्या गोष्टी नीट समजावून सांगेल.
अद्वैत आता बाहेर निघून जातो आणि अगदी तो लॉंग ड्राईव्हला निघून गेलेला असतो आणि त्याला कलाच्या वागण्याचा खूपच पश्चाताप होत असतो। तो विचार करत असतो की कला कशी काय प्रेग्नंट असू शकते, याचा अर्थ कलाचं दुसरं कोणासोबत रिलेशन आहे का, म्हणजे कला आणि माझ्यामध्ये तर तसे काहीच संबंध नाहीये, याचा अर्थ कला दुसऱ्या कोणाच्या तरी प्रेमात आहे। ही गोष्ट जेव्हा अद्वैतला जाणवते तेव्हा अद्वैत मात्र खूपच अस्वस्थ झालेला असतो। अद्वैतला कुठेतरी आता कला आवडायला लागलेली असते। कलाला तो समजून घेण्याचा प्रयत्न करत असतो आणि त्याचवेळी ही घटना घडलेली असते, त्यामुळे अद्वैत मात्र फारच अस्वस्थ झालेला असतो। कलाच्या प्रेग्नन्सीमुळे त्याला फारच मोठा धक्का बसलेला असतो। अद्वैत रडत असतो, दारू पित असतो आणि तेही फक्त कलासाठी। आणि कलाला सुद्धा ह्या गोष्टी दिसत असतात की मी प्रेग्नंट असल्यामुळे अद्वैतला किती त्रास होतोय, परंतु शेवटी तिचा नाईलाज असतो आणि ती अद्वैतला त्यावेळी काहीही सांगू शकत नसते। कला जरी खरं तर प्रेग्नंट नसली तरी अद्वैतवर मात्र कलाची वेगळीच छाप पडलेली असते आणि त्या गोष्टीमुळे अद्वैत कलाच्या अजूनच जवळ जात असतो हे अद्वैतला माहीत देखील नसतं। अद्वैत कलावर डाऊट घेत असतो की हे मूल त्याचं नाहीये, म्हणजे दुसरं कोणाचं तरी आहे, परंतु तेवढाच तो कलाच्या जवळ जात असतो कारण तो कलावर आता प्रेम करायला लागलेला असतो आणि कलाला दुसरं कोणासोबत तो बघूच शकत नसतो आणि कलाने आपल्याला एवढा मोठा धोका दिलाय म्हणून तो अस्वस्थ असतो। अशा प्रकारे कलाच्या खोट्या प्रेग्नन्सीमुळे का होईना अद्वैतचं पुन्हा कलावर प्रेम होत असतं। अद्वैतने कितीही ठरवलेलं असतं की त्याला कलाजवळ जायचं नाहीये, त्याला कलाचा विचार करायचा नाहीये, परंतु ही प्रेग्नन्सीच आता अद्वैतला आणि कलाला एकत्र आणणार असते। कलाच्या ह्या प्रेग्नन्सीमुळे नैना मात्र फारच डिस्टर्ब असते। एक तर म्हणजे राहुल तिच्याकडे लक्ष देत नसतो, राहुल तिला मारत काय असतो, तिचा अपमान काय करत असतो। दुसरीकडे मात्र कलाने घरामध्ये खुशखबरी आणलेली असते, त्यामुळे सर्वजण कलावर खूपच खुश असतात। त्यामुळे आता नैना कलावर खूप जळत असते आणि कलाला ती म्हणते की काय ग कला, तू खूप खुश असशील ना, कारण सगळं काही तुझ्या बाजूने होतंय, सगळं काही तुझ्या साईडने होतंय, परंतु माझाही विचार कर ना ग, मला किती काय काय सहन करावं लागतंय हे तुला माहिती आहे का? बघ ना, म्हणजे माझं अद्वैत सोबत लग्न होणार होतं, परंतु मी अद्वैतशी लग्न नाही केलं म्हणून तू अद्वैतशी लग्न केलं, परंतु तुझं तर मात्र सगळं भलंच झालंय। आणि राहुलशी प्रेम करून मी काय मिळवलं? राहुलने केलेला अपमान आणि त्याचा रोजचा मार, एवढंच तर मी सहन करतेय। आणि तुला ह्या गोष्टी नको होत्या तरी सुद्धा तुला प्रत्येक गोष्टी मिळाल्या आणि आता तर काय, तू मला सांगत होती की अद्वैतमध्ये आणि तुझ्यामध्ये तसं कुठलंही रिलेशन नाहीये, तुम्ही फक्त नावाला नवरा बायको आहात, आणि आता हे काय आहे ग? म्हणजे याचा अर्थ तुला सुद्धा चांदेकरांच्या संपत्तीची भुरळ पडली आहे वाटतं आणि चांदेकरांच्या घरामध्ये तुझं स्थान मिळवण्यासाठी तू सुद्धा प्रेग्नंट राहिलीस ना। शेवटी तू अद्वैतला तुझ्या जाळ्यात ओढलंसच आणि मला माहिती आहे ना हे सर्व तू का केलंस, कारण मी प्रेग्नंट आहे आणि ते तुला अजिबात देखवत नव्हतं। मी प्रेग्नंट असल्यामुळे तुला असं वाटत होतं की सगळीकडे माझी चर्चा होतीये, सगळीकडे माझंच कौतुक केलं जातंय आणि ते तुला देखवत नव्हतं आणि म्हणूनच तू आता प्रेग्नंट राहिलीस ना, आणि म्हणूनच तू आणि अद्वैतने बाळाचा विचार केला ना। कला नैनाला म्हणत असते की नैनाताई, हे बघ, मला तुझ्याशी बोलायचंही नाहीये आणि तुझ्या तोंडीही लागायचं नाहीये। मला जे काही बोलायचं आहे मी ते थोड्या दिवसांनंतर बोलणारच आहे आणि जे काही आहे ते सर्वांना सांगणारच आहे। नैनाला मात्र कलाचा फारच राग येत असतो। तर मित्रांनो, असेच लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेचे पुढील ट्विस्ट बघण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला विसरू नका। धन्यवाद।